जय जय राम जय जय राम। क्षत्रिय कुलाधीश्वर राजा
स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ति प्रोजन सेवा 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 सेवापति विष्णुजी महाप्रभु विष्णुजी महाप्रभु विष्णुजी महाप्रभु विष्णुजी महाप्रभु पवन अनेकांचे दुखे टाळ वाजव टाळ करी जोरात वाजव जोरात सांगायला लागतं का काय तुम्हाला वाजव जोरात बजरंगबलीची शपथ आहे तुम्हाला असा आवाज आला पाहिजे घरातली सगळी बाहेर आली पाहिजे कीर्तनाला वाजव जोरात वा माय बाप क्या बात आहे असं वाटतं तुमच्या सगळ्याच्या अंगावर मिरच्या जोडून टाळ करी टाळीचा आवाज जोरात वाजव जोरात और जोर से बजाना क्या बात है
वा 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 जोरात जोरात टाळी वाजवा टा 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 फुगवा टाळी
नमो
नमोजाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशु सखलारतमति प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवतार जोजी जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिची वंदो श्री गुरूंचे श्री चरण ते नमस्कार आता महायोग पीठद देवी मरत्या वरम पुंडरिकाय दातुं मणिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद स्कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांशिया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया चरण आहो स्वामी तू गया देवा यावरी न करावा अवेरू स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिच विष्णूचे महापूजा अनुभवण वेदुजा सत्य बोल मुके दुखवे अनेकांचे दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हिच विष्णूची महापूजा अनुभवण वेदुजा ठाला चला
उपस्थित प्रेमी सज्जन मायबाप, आता बंद करा. प्रमाण झालं की हवा येऊ द्या म्हणलं की चालू करा. वा, अतिशय देखणा सोहळा. थोडं जरा आज दिलगिरी व्यक्त करतो, उशीर झाला याला. मला खरं वाटलं नाही 97 कीर्तन म्हणजे ही माझी चुकी झाली, कारण दरवर्षी लेट येतो म्हणून म्हणलं भाऊ म्हणले असतील असं करूया, आणि त्यात एक शब्द असा होता की 7 वाजेपर्यंत आलं तरी चालतंय. मी म्हणलं बहुतेक असं झालं असेल, मी उशिरा येतो म्हणून 7 वाजेपर्यंत या असं निरोप असेल. बरं, त्यात बी असं झालं, आलो असतो लवकर, माझ्यापाशी कोणच नाही आणि माझी गाडी सर्व्हिसिंगला गेल्यामुळं मला येता नाही आलं. गाडीच नाही माझ्यापाशी. 6:30ला घरातनं निघालो. दाजीनं मिसेसला म्हणलं आता मेसेज करून गाडी बोलवा. शेवटी मग बुलेटला केक मारत होतो. घरातली म्हणली न गं मारा, दिवस चांगलं नाही ती बोसनी, 2 व्हीलरवर जाऊ नका. नाहीतर मग मी बुलेटवर आलो असतो तर बरोबर 7ला इथं आलो असतो, कारण मला माहिती आहे कीर्तनाला जाताना बुवा मरत आणि माघारी जाताना जगत नाही. वे तुम्ही काय घालवाय बसले का गे शांताबाई? खरंय. चला, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जेवढा वेळ लेट झालाय तेवढं भरपाई नक्की करेन, आणि नाही केली तरी ह्याच्या मागं मी करीतच होतो. त्याचं काय, आज वाजा बाकी होईल त्यात काय एवढं. पण मला एक अभिमान वाटला. मी पुशेगाव सोडल्यानंतर मला फोन आला, महाराज पुशेगाव सोडलं की फोन करा. मी फेटा बांधत होतो. मी उगच नाही कुठल्या बी गावावर प्रेम करत. मला अशोक भाऊंच्या फोनवरनं असा शब्द होता, महाराज चालू करू. मी नुसतं त्यांना असं खुणवलं. तरी बी त्यातून ती म्हणली 8:30 वाजत आले होते, 7:30 वाजून गेले होते. त्यातून त्यांचा शब्द होता, महाराज काय अडचण नाही, सावकाश या. एवढ्या शब्दानं फेटा बांधताना माझं डोळं ओलं झालं. राहिली नाही माणसं असली. दशरथ महाराज अजिबात माणसं परमार्थात अशी राहिली नाहीत. बुवा येस्तवरच ग्वाड, परत मेला तरी चालेल, मातीला सुद्धा माणसं जात नाही तो त्याच्या. पण या गावाने जपलं. सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. मला जेवढा वेळ मिळाला थोडा मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय सांगवीकर तुम्हाला सोडणार नाही. मी सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. फार तरुणी पोरं रस्त्यावर माझी वाट बघत बसली होती. चाळाच्या मागे लागलेली पोरं आज टाळाच्या मागे आली. स्वाभिमान आहे या लेकरांचा. माय बाप माय मावल्या धन्य तुमची कूस. आज एकीकडे एका पटलावर असलेला समाज पाहतोय. आयफोन साठी जीव देणारी लेकरं बघितलेत. कालपर्यंत स्टेटस आहे सगळ्यांच्या मोबाईलला, आणि एकीकडे कीर्तनासाठी पोरं मंडपाच्या बाहेर उभे. या सांगवीच्या सप्त्यानं काय दिलं ना अशोक महाराज, ही दोन तुम्हाला मिळाले तुमच्या गावाला. कीर्तनानं कीर्तनकारावर प्रेम करणारी तरुण पिढी उभी राहिली. सोपं समजू नका. आज गौतमी पाटलाच्या मागे जाणारा समाज आहे. शोकांतिके मी जाऊ नका म्हणणार नाही. आपलं काय, उद्या माझ्या विरोधात मोर्चा निघेल. कला म्हणून कलेची इज्जत करणारा समाज असावा, कलेच्या आहारी जाणारा नसावा. कळतं ना माझं बोलणं तुम्हाला? मी कोणाला विरोध नाही करत. माझ्या आयुष्यात कधी जमलं नाही, जमणारही नाही. मरेपर्यंत कधी कोणाचा द्वेष नाही केला. कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाच्या पायाला हात लावून सांगतो, हे या सांगवीकरांना कळालं. अरे आयफोन मिळाला नाही म्हणून पोरानं कड्यावरून उडी टाकावी. शोकांतिका समाजाची. आणि एकीकडे स्वराज उभं राहावं म्हणून 450 वर्षापूर्वी स्वराज्याच्या 14 कमरेला पदर खोचला, आणि जगदंबेच्या पुढे पदर पसरून सांगितलं, जगदंबे जगदंबे हे जगदंबे कौन दे. गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस वाचवण्याकरता असा एक पुत्र पैदा करेल. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5च्या 5 मागवी सत्तेचा काळ म्हणून जन्माला येईल. या माईच्या कुशीतले संस्कार आहेत ना, तीच पोराज कीर्तनाला बसलेले आहेत. कळतं ना माझं बोलणं? आणि आता त्या संस्काराची गरज आहे.
पोरगा मेलेल्याचं दुःख नाही, त्याच्या माग बाप मेला, बाप ही मेलेल्याचं दुःख नाही. 9 महिने 9 दिवस जे आहे ना उदरात लेकरू वाढवलं, असह्य वेदना सहन केला त्या माऊलीनं. डोळ्यात एकत पोरग बाते, आगडीला साक्ष देऊन प्रदक्षिणा मारल्या होत्या. 7 जन्म 7 दिन, 1 जन्म नाही. पोरगा जातोय, पोराच्या माग पती जातोय, सर्वस्व निघाले. थांबू कसा करता? काय काळीज असेल होत्या मायचं. आतापर्यंत मला मी म्हणायचो, बरीच माणसं म्हणतात पाणी तोंडाला आलं की माकडीन सुद्धा पिलाला पायाखाली घेती. कळतंय माझं बोलणं, पण याला अपवाद आहे. नसतर तसं आई ही आईच असते, पण या आबाळाखाली आय आणि बाप या समाजाला मेल्याशिवाय कळत नाही. आणि मेल्यावर मग माणसं म्हणतात, मेल्यावर माणसं म्हणतात चुकलं तुझं बाई, रडत दाई दाई ग, रडत दाई दाई ग, हे ना माझी आई 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 ग. तुझं बाई रडत दाई दाई ग, रडत दाई दाई ग, हे ना माझी आई 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 ग. झाले माझे सांगू मी कुणाला, नवमासाचा गोळाई खोटी वाढवी, खोटी वाढविला. मला सोडून कुठे आई गे, लेकराला सोडून कुठे निघून गेली माग ग, निघून गेली गाग ग. हे ना माझी आई ग, 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 आई ग, हे ना माझी आई ग, हे ना माझी आई ग, हे ना माझी कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा. या आबाळाच्या खाली आईबाप गेल्यावर म्हणून उपयोग नाही हो. चुकलं तुझं बाळाई, रडत दाई दाई ग, हे ना माझी आई ग, तू ये ना माझे आई. किती गाल झाले माझे सांगू मी कुणाला, नवमासाचा गोळाई पोटी वाढविला. वासराला सोडून कुठे आई ग, लेकराला सोडून कुठे निघून गेली माय ग, निघून गेली गाय ग, हे ना माझी आई ग, हे ना माझे. चला 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 सावध राहा, नुसते कीर्तन ऐकू नका, बाहेरच्या गोष्टीवर लक्ष राहू द्या. म्हणून मला अभिमान वाटलाय मंडपाचा. गेल्या अनेक वर्षाची आपली परंपरा, आणि या परंपरेनं तुम्हाला काय दिलं असेल तरी लेकरं दिली, जी मोबाईलच्या दुनियेत हरवलेली ती कीर्तनात येऊन बसली. स्वाभिमान वाटत असेल राजांना, स्वाभिमान वाटत असेल मासाहेब जिजाऊंना, वाटत असेल मासाहेबांना. सांगितलं होतं मासाहेबांनी, राज राज बापाच्या कटपुरीची इज्जत लुटली जाते. राज दिप्पाड मनगटात या महाराष्ट्राच्या माती हत्तीच्या अंगासारखी माणसं आहेत राज, पण वाली नाही उरला इथं समाजाला पुढे. गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस वाचवण्याकरता राज राज हो राज एकदा
एकदा या समाजाच्या आई माणसांकडे जायची इच्छा नाही राहिली का मासाहेब राजा म्हणतात आई ज्यांच्याकडे मदतीचा पदर पसरला त्यांनी पाठीत खंजीर बसलाय आई या माणसांकडे जायची इच्छा नाही राहिली राजा माणसांकडे जाऊ नका राजा आई कुठं जायचं राजा देव माणसाकडे जा आई जिथं माणसंच उरले नाही तिथं देव माणसं कुठून येणार शुभा पत्ता सांगते देव माणसाचा सांगवीकर ऐकून जा 450 वर्ष पूर्वी एका आईनं आपल्या लेकराला लावलेला इतिहास होता आपल्या लेकराला दाखवलेली वाट होती तीच वाट सांगवीकरच्या मायनं आपल्या लेकराला दाखवले राजा इंद्रायणीच्या काठावर देहू नावाचं गाव आहे आणि त्या गावात त्या देव माणसाचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज राजा जा त्या माणसाच्या दर्शनाला शुभा राजा घोड्याला टाच मारली आणि राजा माझा तुकोबाऱ्यांच्या दर्शनाला आला निखळ व्यक्तिमत्व खांद्यावर भगवी पताका निष्कलंकी साधू जीवनामध्ये असा माणूस बघितला नाही आणि त्या क्षणी शुभा राजाला वाटलं अरे हे शीर्ष याच माणसाच्या पायावर टेकवा बरोबर आणि इतिहास काढला गेला योग्य माणसाच्या पायावर डोकं टेकवलं माय बाप हे आपलं हित कळतं म्हणून योग्य माणसाच्या पायावर डोकं टेकवायचा जगात तीनच पाय पवित्र आहे एक देवाचा दुसरा संताचा आणि तिसरा आपल्या आईबापाचा बस या तीन पायावर ज्याने ज्याने आपसुक डोकं टेकवलं ना मरेपर्यंत माघार नाही आणि ते या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलंय म्हणून ज्या पायावर शोभाराजांनी डोकं टेकवलं ते पाय जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे आणि त्याच तुकोबाऱ्यांच्या सेवेला घेतलेला 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल फार वेळ आता कमी आपल्याकडे फक्त ताट बसा बसलेले सगळे दरिद्रागत कोणी बसायचं नाही सकाळचे 7 वाजले सगळे आंघोळ करून आलाय इतके फ्रेश बसा असं बसू नका 6 महिने पारोस असल्यागत मस्त बसायचं कीर्तनाला काही टेन्शन नाही ना आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा भरू दे कवा आपण सुटणार 5लाच उशीर झालाय मला माहित आहे पण घाबरायचं नाही आपली शाळा आहे ना हा आता तर शाळेचं बरं चाललंय भात शिजला की शाळा सुटली आता राहिलं नाही शाळेतलं काय पहिली काय शाळा होती काय शाळेतली मजा होती संपली सगळी मजा हे राहिली नाही मजा पूर्वी मास्तर दिसलं आता मास्तरला टेन्शन आलं आता राहिलं नाही ते पूर्वीची शाळा चांगली होती चला हे छडी लागे छमछम विद्या येई गमगम बरं हुशार होती आज बी 7वी 4थी नापास म्हाताऱ्याला गणित विचारा म्हाताऱ्यानं जर ते गणित सांगितलं तर आत्ताच्या ग्रॅज्युएट पोराला दुमतं झालं तरी सुटत नाही काय शिक्षण पद्धत होती आता शिक्षण कमी आणि बाकीचं जास्त मास्तरच्या माग मास्तरची चुकी नाही मास्तरला गावची संडास मापायची मास्तरला गावच्या सगळी गावाची कामं मास्तरच्या माग आहे त्या पोराने शिकायचं का बरं त्यातनं बी मास्तर वाईट टाकलं बरं त्याला घरात त्रास शाळेत त्रास गावात त्रास मास्तरनं रागवायचं कोणा समजा चुकून एखाद्या पोराव मास्तर रागवलं तर ती पोरग बोमलत करला येते आय मास्तरनं हाणलंय आय म्हणते बाळ्या मास्तरचा मुद्दा बसला चल शाळेत नव्हते मास्तरला आय पुढं आणि पोरग माग चल आय दार लावून गुरुजी हाणायचं वा आईच्या पुढचं शाळेपर्यंत आलोय बाळ्या काय झालं काय नाही गुरुजीनं पालता घालून कणा कणा जीवा मारतोस का पालता घालून आणलाय हाणलाय ते आणलाय गुरुजीनं सांगितलंय मी शाळेत जित्ताय तवर तो याच
बाळा खरंच तुझी शपथ आहे लय हाणलंय गुरुजीनं चल शाळ दावते गुरुजी आय हुंबऱ्यापर्यंत आले आणि खरं सांगू का प्रत्येक आईला माहित असतं आपलं चितार काय पावरीचे फक्त आपल्याला वाटतं आईला काय कळलं नाही पहिल्या दिवशी मेसेज आला तेव्हा तिच्या ध्यानात आलं तर काहीतरी बी झालंय पोर बी असं करते पोरगी बी अशी जरा ही चित्रगतच करते तिला वाटत असतं फक्त आईला काय माझ्या कळलं आहे ती अख्खं गाव जरी पोरग नालाय काय म्हणलं तर आई कवा म्हण हे आय म्हणती माझा राग आहे आणि माझा एवढा कवा लगीन करायचं हो बाबा ना आईला माझ्या सुख मिळायचं काय आशीर्वाद दिलाय मागच्या वर्षी यंदा आशीर्वाद देतो त्या आईला तरास किस्ता होतो तो बाबू रोज जातोय घरला कणा कणा 4-5 भाकरी मुरातोय कवर त्या आईनं तरास करून घ्यायचा प्रत्येक आईला माहित असत आपलं चितार काय पावरेच फक्त झाकून नाही ठेवू गावावर जर रोडा टाकून देन गाव अंगणा तू भराव म्हातारी कमराला पदर कुस्तीन म्हणते ए माझा त्यो केवढा विश्वास आहे माझा पोरगा त्यातलं नव दशरथ महाराज काय सामर्थ्य त्या माऊलीकडे तिला माहित आहे चोरटा आहे ना चोरले तरी सुद्धा म्हणते माझं त्यातलं नाही रोज पेत एक दिवशी पिऊ द्या आणि म्हातारीला कोणीतरी सांगू द्या गावाला शिव्या देत आहे म्हातारे नको असल्या शिव्या दिल्या त्याला जीव मारीन बघ म्हातारी म्हणते असू दे बाहेर पडतो तसा पेत नाही रे पण आज पेलास तसा पेत नाही पण कुणाच्या तरी केवढा भाव आहे तिचा बाळ्या तुझ्या पाया पडते आता उमऱ्यापर्यंत आली आता मास्तरचं झटारदार निघाले एकदा सांग की हे बाळ्या एकदा सांग का मन मारलंय मास्तर नाही काय केलं नाही तरी गुरुजीनं हाणलंय हा नुसतं हाणलं नाही पालत घालून लय मारले आहे खरंच का बाया आय हुंबऱ्यापासून आत त्याबलापर्यंत गेली एकदा माग फिरली तोंडावून हात फिरवला बाळ्या एकदा काय झालं आय काय नाही फक्त गुरुजीच्या गालावली माशी मारली आता माशी काय गालावली गुदगुल्या करून मिली असेल का पोरं बी लय छत्रपती त्यामुळे पोरांच्या नादाला मी सजासजी लागत नाही अजिबात लागत नाही नाद सोडून दिलाय मी पोरांचा फक्त बसलेले सगळे दरिद्रगत बसू नका आनंदी बसा शिवेला ज्यांचा अभंग घेतला ते विश्वंदने विश्वभूषण हिंदुहृदय सम्राट जगतमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे अभंगातनं महाराज सांगतात हे देवाची सेवा करा भगवंतापर्यंत पोचायचे 4 मार्ग आहेत महाराज म्हणतात ते 4 सेवा केल्या की ती डायरेक्ट विष्णूची पूजा आहे ते 4 सेवा आपल्या जीवनामध्ये घडल्या पाहिजे महाराज आम्हाला यज्ञ जमणार नाही आता वय झालं आम्हाला बसता येत नाही आता बसता येते का आता बऱ्याच माणसांनी बसायला येत नाही काळानुसार अपडेट झाली माणसं अपडेट होत चालली काळानुसार माणसं अपडेट होत चालली झाली का नाही किती अपडेट झाली माणसं किती झाली पहिली धोतर घालत होती पायजाम्यावाली पायजाम्यावनं पुन्हा माणसं जीनच्या पॅन्टवाली पॅन्टवनं माणसं बरमुड्यावाली अपडेट झाली माणसं हळूहळू माणसं मोकळी झाली काय राहिले आता राहिलंय काय आता मायबाप इतकं बी अपडेट होणं का भारताच्या संस्कृतीला गालबोट लागेल मायबाप कसं सांगायचं कसं तुम्हाला सुधरा पण इतकं सुधरू नका की आपल्या संस्कृतीला डाग लागेल इतकं सुधरायचं हा आनंदी राहा मस्त जगा या भारत नावाच्या देशात जन्म आपला भाग्यवान आहे आपण इथं सगळ्या संस्कृती आहेत इथं सगळे विचार आहेत इथं देव आहे देश आहे धर्म आहे इथं सगळं आहे इथल्याच मातीत आईला आई म्हटलं जातं आणि इथल्याच मातीत बहिणीला बहीण म्हटलं जातं आणि इथल्याच मातीत भावाला भाव म्हटलं जातं रे ही संस्कृती माझ्या भारताच्या मातीत आहे इथं झाडाची पूजा आहे इथं जनावराची पूजा आहे इथं कुत्र्याला सुद्धा पूजलं जातं तो भारत नावाचा माझा देश आहे कळलं का
हे इथंच बघायला मिळतं मायबाप, परत कुठं नाही. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे. म्हणून मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा. संधी परत येत नसती, संधी एकदाच येते. कळतं ना? आजचं कीर्तन संपलं. एखादा म्हणेल उद्या जाऊ, उद्या कीर्तन होणार आहे, पण आपण आपलं काय? माणसाला वाटत असेल गर्व करू नका, घमेंड करू नका, सत्ता संपत्ती ऐश्वर्य सोडून द्या बाजूला. जेवढा मिळाला आनंद तेवढा आनंद घ्यायला शिका. कुठं असाल तिथं आनंदी राहा. जगासाठी जगू नका. आपल्याला लोक काय म्हणतील अजिबात विचार करू नका. आपल्याला आनंद मिळतोय ना, नाचा बागडा जमल ते करा. इथं परत यायचं नाही, परत यायचं का इथं? ह्या दुनियाचं टेन्शन घेऊन अजिबात जगू नका. तुम्हाला वाटल तसं राहा. बरीच तरुण मित्र माझ्या कीर्तनाला आहे, तुमच्या पाया पडून सांगतो, माणसं काय बघतील काय बोलतील याचा अजिबात विचार करू नका. मला आवडायची बुलेट, मी बुलेट घेतली. मी पहिल्या दिवशी बुलेटवर बसलो, माणसं म्हणलं का बिघडलं बुवा. ज्या दिवशी माझ्या काना आवाजाला बुवा बिघडलं, त्या दिवशी मी माझ्या गाडीचा सायलेन्सर काढला, नवीन आवाजाचा घातला. वा वा. दुनिया काय, दुनिया काही म्हणेल. किक मारली ना गावाच्या खालच्या आळीला आवाज जातो. मी गाडी चालू केली, गावाला कळतं महाराज निघालं. जात नाही कुठं, फक्त याडा मारतो गावात, कुठं जात नाही. जळणाऱ्या माणसाच्या जवळ जायचं, मुद्दाम रेस वाढवाय. बिंदाच राहायचं बाळानो, अजिबात चिंता करायची नाही, मस्त राहायचं. आपल्याला वाटतं ना, कापड मात्र चांगली घालायची, दरिद्रगत राहायचं नाही. बाप आपला सामर्थ्यवान आहे, कष्टानं प्रपंच उभा केला बापानं, अजिबात घाबरायचं नाही. चांगले कपडे घालायचे, भले एकच टी शर्ट घ्यायचा, 2 रोज घालायचा. 8वी पर्यंत महाराज एकच कपडा होता शाळेचा. संध्याकाळी धुयाचो, सकाळी तीच घालायची, पण कापड इस्त्री करूनच घालायचं. पॅन्ट नव्हती, चड्डी होती, चड्डी अशी. 10वी पर्यंत पण रोज असे वजनात कापड असायचं. असं हलक्यात राहायचं नाही. फाटली होती जरा ती इस्त्री करताना, तांब्यात ठेवला होता इस्तू. 15 ऑगस्टला जायचं, गडबड झाली, लाईट गेलेली आणि ती तांब्यात सांडला, बॉम्ब आला चेडीत. पण आई माझी हुशार, आई माझी हुशार. आईनं वाकळाचा दोरा घेतला आणि वाकळाच्या दोऱ्यानं त्याला ठिकाणा लावला. मला बी असं वाटलं, वा कोयनेचं दहनच झालं. आता मला टेन्शन आलं तर आज घालायचं का? पण तेव्हा लाज नव्हती ते ठिकाणाची, तेव्हा लाज नाही. यातलं तसलं घाबरायचं नाही. ते दिवस काढल्यामुळे आज हे दिवस आले महाराज. त्यावेळेच्या दिवसाला जर नाराज झालो असतो ना, हे दिवस बघायला मिळालं नसतं. आज 100 पोराला कापड घ्यायचं सामर्थ्य परमेश्वरानं मनगटात दिलं ना, त्यावेळेस स्वतःला घालायला मिळालं नाही. आईनं ठिकाण लावलेलं आज बी कळत. म्हणून कधी दिवस विसरायचे नाही. मस्त कपडे घालायचे, शेंट त्रास मारायचा ना, हलक्यात नाही मारायचा. मस्त पुरीनो पोरानो चांगले शेंट आणा, नसले तर मी देतो ते पत्ते घ्या, तिथून आणा. असा वास येतो ना, इथं मारायचा, इकडे मारायचा, इकडे 1 किलोमीटर गेला पाहिजे, इकडे 1 किलोमीटर गेला पाहिजे. जो माणूस आपल्यावर जळतो ना, त्याच्यापाशी जाऊन उभं राहायचं. नुसत्या वासानं मेलं पाहिजे. जळणाऱ्यांची संख्या जास्त झाली आता. मस्त राहायचं आता, हा चांगल्या गाड्या घ्यायच्या, मस्त राहायचं, चांगल्या गाड्या घ्यायच्या, चांगलं वागायचं, चांगलं राहायचं. फक्त शेवट सांगतो आता, तुमच्या मनासारखं सगळं सांगितलंय, फक्त एक करायचं. मरस्तवर आपल्या गावात, आपल्या परिसरात, आपल्या आई बापाचं नाव जाईल एवढं मात्र वाईट कवा वागायचं नाही. बस बिंदास जगा. उद्या जर तुम्हाला कोण काय म्हणलंच, माझी गाठ घालून दे त्याची, नाही त्याला रेटावलं ना, माझं नाव बदलून ठेवा. फक्त एवढं जपायचं, आपल्या आई बापाचं नाव, आपल्या गावाचं नाव, हा हे 2 गोष्टी जपायच्या. या मातृभूमीनं, या मायभूमीचे उपकार आहेत आपल्यावर, या आई पांढरीचे उपकार आहेत आपल्यामुळे. आपल्या गावाचं नाव जाता कामाचं नाही. हे गावाचं नाव लेकरानं जपायचं आणि गावाच्या नावाबरोबर आई बापाचं नाव जपायचं. हा हे कायम सातत्यानं ध्यानात ठेवायचं. म्हणून चला शिवेला अभंग घेतला, त्या अभंगातनं महाराज सांगतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. महाराज म्हणतात, आता आम्हाला तारुण्य म्हणा, कळायला पाहिजे होतं, कळालं नाही. वेळ निघून गेली, आता आम्ही सरते सरती महाराज, आम्ही मावळतेला झुकलोय. आता आम्हाला यज्ञाला बसायचं म्हणलं तर होणार नाही, पंढरपूरला चालत जायचं म्हणलं तर जमणार नाही.
महाराज म्हणले राहू द्या ठायेचं बैसोनी करा एक चित्त जिथं आहात तिथून बसलाय तिथून फक्त सांगतो तेवढं करा. काय करावं लागेल? महाराज म्हणले मी सांगतो त्या 4 पूजा करा. कारण आता आम्हाला तीर्थाला जाया जमायचं नाही. आम्हाला वाचाय बसा म्हणलं तर आता दिसना. वाचतो कमी आणि थुकतो जास्त. मी आमच्या गावात लहान होतो तेव्हा माणसाच म्हणायचो वाचाय बसा वाचाय बसा. तेव्हा ती म्हणायची आम्ही ह्या भानगडीत नसतो. ह्याला भानगड म्हणायची. आता ती म्हातारी झाली ना आता ती मला भेटतात. आता मला म्हणतात वाचायला बतू का? बसू का नाही बतू का? हे वाचतो कमी थुकतो जास्त. काय फायदा आहे? म्हणून इंद्रिय तरुण आहेत ना मायबाप, इंद्रिय तरुण आहेत ना तोपर्यंत चांगली कामं करायची. शरीर आहे ना हे देवासाठी देशासाठी धर्मासाठी खर्च घालायचं. तरुण मित्रांनो स्टार गुटखा मावा खाऊन दारू पिऊन फिरण्यापेक्षा हे आपलं शरीर ही आपली सामुग्री परमेश्वराला समर्पण करायची. भगवंतानं दिला आपल्याला काय गोड देह दिला रे. कल्पना करा देवाने आपल्याला डोळे दिले, देवाने आपल्याला हात दिले, देवाने आपल्याला पाय दिले. कधी रडू वाटलं तर देवासाठी रडत जा, कधी बोलू वाटलं तर देवाशी बोलत जा. कोण सांगणार आहे तुम्हाला हे सगळं? कधीतरी विचार करा हे कुणी दिलं असेल आपल्याला, कुठपर्यंत आहे आपल्यापाशी. कालचा किस्सा सहज जाता जाता त्या आपल्या दैवडी रोडवरती मागणी क्रेटा नावाची गाडी आली. 80 वर्षाचं म्हातारं बारकी गाडी चालत होतं. धाड दिसणं उडवलं, चेंडवासारखं म्हातारोवर उडलं. तो त्या अलीकडल्या टपरीवर सांगतो महाराज हे महाराज म्हातारं गडबडीनं चाललं होतं. त्याची लेक त्याच्या घरी आलती म्हणून. मुलिकीचा फोन आलाय बाबा मी घरी आले म्हणून. बाबा मी घरी आले लवकर या. पोर घरी माझी आली म्हणून म्हातारं निघाले गडबडीनं. आजच्या पेपरला बातमी आहे बघा. हे मरलं म्हातारो. कोणाचा भरोसा आहे? गडीचा भरोसा नाही. एखादा म्हणेल मी तरण आहे मला काय होणार नाही. येड्या हो तरण बिरणं काय घेऊन बसू नका. कवा बी झटका होईल. आपल्या छातीतनं कळ आली ना आपली ॲम्ब्युलन्स कोरेगावला बी जाणार नाही आणि इकडं पुशेगावला बी जाणार नाही. कवा बी आपल्याला उचकी लागल. डॉक्टर देखत आपल्याला जावं लागेल. म्हणून सावध राहा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. आपला भरोसा नाही म्हणून तुकोबारे सांगतात हे एकच करा. आता मिळाली संधी तर मी सांगतो त्या 4 पूजा करा. अभंगाचं पहिलंच स्वामी स्वामी काज गुरु भक्ती
पितृवचन शिवापती हीच विष्णूची महापूजा अनुभवण पूजा. पहिली पूजा आहे स्वामी. स्वामीची पूजा करा. स्वामी कोणाला म्हणायचं? महिला मंडळ स्वामी. स्वामी कोणाला म्हणायचं? पूर्वी मालकाला स्वामी म्हणायचे. मालकाला. महिला मंडळ मालकाला स्वामी म्हणायचे. स्वामी व स्वामी आवड व स्वामी म्हणायचे. मालक जो पालन करतो त्याला स्वामी म्हणायचं, असं थोडक्यात त्याचा अर्थ. पूर्वी तुमच्या ताब्यात होतं हे खातं. जसं खात्यावर पैसा आलं, काय आपदा झाल्या गाड्यांची, मला तुमच्या चेहऱ्यावर कळते तुम्ही किती आभारलाय. अहो हसणंच गेलंय गाड्याचं. हसतोय का कुत्तोय हीच कळ ना. लय त्रास आहे करा. अख्ख्या गावाला दावं लावायचं सामर्थ्य. अख्ख्या गावाला भागात उभा राहिला कुणी खोकत नाही. माणूस काय पुढे जाईल, पण उमऱ्याच्या हात आला अरे कुत्र्यानं बारदान फाडलं का बायको अंगावी त्या. कळत नाही त्याला, सुधरत नाही त्याला. काय करावं काय बोलावं राहिलं नाही. आता जाळ झाला त्या टीव्हीचा. पहिले आ हो बेव तर म्हणायचं, आता गेले. आता ये रे जा रे का रे आणि बोंबलत बस रे. काय स्वामी शब्द होता. स्वामी काय अपडेट येईल सांगू शकत नाही. आता इथून पुढचा काळ फार भयानक येणार. ही शेवटची पिढी आहो म्हणणारी शेवटची पिढी. आता इथून पुढं काय म्हणतील, दार लावून आणतील हे सांगता येणार. स्वामी नवऱ्याला म्हटलं जायचं, आता राहिलं नाही नवऱ्याचा आदर. स्वामी मालकाला म्हटलं जायचं. मालकाला. स्वामी कोणाला म्हटलं जायचं? मालकाला म्हटलं जायचं. जो सांभाळ करतो ना त्याला काय म्हणतात? स्वामी म्हणतात. जो सांभाळ करतो त्याला स्वामी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, जन्माला घातल्यापासून साधं सांगू का, जबी दंत नाही थे तभी दूध दिया. म्हणजे ज्या वेळी तुम्हाला आणि मला तोंडात दात नव्हतं तेव्हा परमेश्वरानं दूध दिलं. महाराजांनी प्रश्न केलाय, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? विचारा. या जगात किती श्रीमंताच्या घरात जन्म घेतला तर आपल्याला काही पचल नाही. नाही गरीबाच्या घरात जरी जन्माला आलो तरी सुद्धा काही पचत नाही. त्यावेळी आईच्या स्थानामध्ये कोणी दुधाची निर्मिती केली? काय प्रश्न आहे महाराजांचा. सांगा ना माय बाप. हे ज्यानं तुम्हाला काही पचत नव्हतं तेव्हा दूध दिलं, मग आता तुम्हाला सगळं पचतंय, मग तुमच्या अन्नाची व्यवस्था करणार नाही का? तरी सुद्धा इतकं खातंय, इतकं खातंय, सकाळी बी खातंय, दुपारी बी खातंय. मी एक दिवशी एकाच्या घरी मुक्कामी राहिलो, दशरथ महाराज. वाईट आहेत माणसं. तेव्हा मला कळलं माणसं इतकं बी खात्यात. आणि मी उठतोय नाही तर त्यानं फवं खाल्लं. मी म्हणलं अरे उजडू दे तरी. ते म्हणला शुगर आहे. मी म्हणलं डबल खाबा. वैताग नको. बोवा घरात आला न उलातला काय आधी ही पाय जाळ झाला या पायाचा. म्हणले हे बघ आजची रात्र कशी तर जाऊ दे, सकाळ हुंबऱ्यातनं बाहेर जाऊ दे, माग आग लागली तरी चालेल, डबल खा. मी आंघोळ करून येतोय नाही तर त्यानं शिरा घेतला. मी म्हणलं अरे आत्ता तर फवं खाल्लं, जिरू दे की तरी. तो म्हणला बीपी डबल घे, गोळी खा पहिली. माझं आवरलं, मला नाश्ता आला, माझ्याबरोबर बी हाणला. म्हणून मी असं बघितलं. म्हणला बघ ही बघ की. म्हणला हौदा का बार काय. 10ला बी खाल्लं, दुपारी 12ला बी खाल्लं, 3ला बी खाल्लं, 6ला बी खाल्लं, 8ला बी खाल्लं, 10ला बी खाल्लं. खाता खाताच गेलं. खावावे पण खायला बी माप असा. हे बघा प्रपंच ज्याचा मोठा करायचा आहे, संसारातली गरिबी ज्याची घालवायची आहे,
त्या कुटुंबानं जरा कमी खावं. काय म्हणलं सर बुवा, तुला का आमचं खयाच काढायलाच का काय? नाही, वाचवायला शिका. ज्या घरात कमी खाल्लं जातं, भूक राखून जेवलं जातं, त्या घरात लवकर लक्ष्मी वास करते. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आणि बारकाय ना अभ्यास करा. ज्या घरात दिवसेंदिवस गरिबी येते, त्या दोघा बी नवरा बायको ध्यान ठेवा. एक तर नवरा जास्त खात असेल, नाहीतर बायको जास्त खात असेल. हा, 4 भाकरी खात असला तर 3 भाकरी उठत जा. 2 भाकरी खात असला तर 1.5 भाकरी उठत जा. भूक राखून जेवायला शिका. कळलं का? आपल्या टोपल्यात तुकडा शिल्लक राहावा. आता बघाय मिळत नाही. आता ह्या बी सुधारले. त्या तुम्ही किती खाणार खायच्या आधीच विचारते, हे तिकडे विचारतात. आता बुवा घरात आला ना म्हणून मी लवकर जात नाही. आग लागली तिकडे, नसलं जेवण तर चालत. एखाद्याच्या घरात जाऊन त्याने आपलं माप काढा. बुवा तुम्ही 2 चपात्या खाणार का 3 खाणार? मला लागतं आधी शेल्क, त्यात बी थोडंच खातो पण चांगलं खातो. नाही तूप अजिबात, दुधाच तर कायच आवडत नाही. थोडं खातो पण चांगलं खातो. त्यात बी असलं विचारलं मी म्हणलं आग लागली तुझ्या जेवणात. सुगरण असावी, उदार असावी. कशी असावी? उदार असली पाहिजे. संपले आता सगळं. नवरा बायकोत प्रेम होतं, आता राहिलं नाही. चला मालक तुकोबाराय सांगतात स्वामीची सेवा करा. कुणाला? स्वामीची. स्वामी कुणाला म्हणायचं? साध्या भाषेत सांगू का? रात्री झोपविल्यावर सकाळी उठवा येतो त्याला स्वामी म्हणायचं. बस संपला विषय. स्वामी त्याला म्हणा. स्वामी कुणाला म्हणायचं? मी चालविल सूर्य चाले, म्या बोलविल वेणू बोले, म्या हलविला प्राणूची हाले, जो जगात चालिता तुझी सत्य वेदासी बोले, तुझी सत्य सूर्याची चालन, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय सामर्थ्य? स्वामी कुणाला म्हणायचं? मही पत्र ते केवडे, राभो चालवी आपुल्या पाडे, तैसा मी कपतित परी तुझा मुत. या विश्वाचं पत्र चालवतो त्याला स्वामी म्हणतात. मुकम करोति वाचाल पंगुलंग यते गिरिं, यत् कृपातमहं वंदे परमानंदं माधवम. मुक्याला बोलायला लावतो, पर्वत ओलांडून पाठवतो. कोणाची कृपा? यत् कृपातमहं वंदे परमानंदं माधवम. त्या माधवाच्या कृपेने तो चालू शकतो, तो बोलू शकतो. ही त्याची कृपा आहे म्हणून त्याला स्वामी म्हणतात. काय सामर्थ्य अजून महाराज त्याचं सांगू का? महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलवितो हरिविना त्याला स्वामी म्हणतात. त्याची सेवा करा. आता आपण देवाची सेवा करतो का? मी सांगून तुम्ही ऐकून. आपलं देवाव ध्यान आहे का? हाय देवाव ध्यान. येते ती येते. देव म्हणला माझ्या कासवा उभं राहते. बर राहे ना का? राहते ते राहते. तिथनं मला ब्लँकेट देतोय. देव म्हणला ह्याला नळीत घालून आणला. आपला भाव नाही देवावर आहे का? भाव. एक नारळ पडतोय देवाला आणि 5 पोरीची लग्न होते म्हणते एका नारळा. लगा 3.5 हाताचा देह विश्वाच्या मालकानं फुकट दिलाय. आणि अजून काय मागाव? बरं मागा ना का? चांगला निघला की एकच तुकडा देवाला ठेवतो ना अख्खा नारळ घरला. एका तुकड्याव देवाला इतकी कामं सांगताय तुम्ही. एका तुकड्याव तरी बी त्याची तक्रार नाही, तरी पण तो करतो. फक्त मला त्यातला काय पाहिजे माहितीये का? काही न लगी एक बाबाची कारण. त्याला भाव पाहिजे. आपल्या हृदयात भाव आहे का? आणि तोच नारळ जर नासका निघला,
अख्खा नारळ देवाला. देव म्हणलं ठेवल्याबद्दल दुमत नाही, पण जाताना बोंबलत जाते. पारावल्या माणसाने विचारलं, रामभाव परवाचा नारळ घेऊन गेला अख्खा घरला, आजचा नारळ कुठं आहे? ते म्हणलं पावला पावला. देव म्हणला याला वड्या वड्यानं ताणला पाहिजे. तर चांगला निघला की घरला नेतो, नासका निघला की पावला म्हणतो. काय भक्ती आहे आपली, आपला भावना देवाबद्दल चांगला. म्हणून महाराज म्हणले त्याची सेवा करा. स्वामी काज गुरुभक्ती, गुरुची सेवा करा. वा, गुरुची सेवा ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. महाराज गुरुची सेवा आता राहिली नाही. गुरुची सेवा पूर्वी गुरुजी दिसलं ना पोरं बोळा बोळानं पळायची. आम्ही पहिलं गट्टे खेळायचो. गुरुजी आलं गट्ट्यात तिथंच पळून जायचं. जवळ कोण असेल तेवढा तो पळत याचं. गुरुजी गेलं सगळ्या गट्टे घेऊन तो घरला जायचं. पुन्हा 2 तास आमची भांडणात जायची. त्या गुरुजीची भीती वाटायची. आता गुरुजी समोरून आलं आणि पोरं जर क्रिकेट खेळत असले ना पोरं त्यात गुरुजी इकडे सरा, त्या बाजूला फिल्डिंगला उभं राहा. गुरुजी फिल्डिंगला ठेवलंय पोरांनी. थोड्या वेळामध्ये गुरुजी बॉलिंग करा, आम्हीच बॅटिंगला. आता भीती संपली गुरुजी बद्दलची. पूर्वी छेडे लागे छमछम, विद्या येई गमगम. गुरु बद्दल भाव होता. हे पूर्वी जर पोरग बोंबलत आलं घरी आणि आईनं सांगितलं, आईला जर सांगितलं पोरानं, आय अगं गुरुजीनं मारलंय, आई म्हणे चल बाळ्या शाळेत. धावते गुरुजीला, पोराचा हात धरायची आई, वडीत वडीत शाळेपर्यंत आणायची आणि गुरुजीला म्हणायचे गुरुजी याला डबल हाना. पोरा इकडे बघायचं, आय तू माझी आहेस का गुरुजीची आहेस? गुरुजीने हाणलंय मला, तू गुरुजीला सांग का? नाही बाळ्या, आज गुरुजीचा मार खाशील तर उद्या हाफिसर बनशील. काय भाव होता बळ्या. चिडी लागे छमछम, विद्या येई गमगम. या गुरुजीचा ऐक, गुरुजी शिकवल ती शिक, तुझं कल्याण होईल बाळा. मी अडाणी राहिले बाळा, मला कळत नाही काय पोरा, पण या गुरुजीवर माझा विश्वास आहे, तुझ्या जीवनाचं कल्याण करल. ज्या आईला गुरुजी ओळखता आला, हे त्या आईनं आपल्या पोराचा हात ज्या गुरुच्या हातात दिला, कल्याण झालं त्या पोराने आपल्या गुरुला ओळखलं. म्हणून महाराज म्हणतात गुरुची सेवा करा. मायनावतीच्या मांडीवर गुरुची झोप लागली. माय बाप अख्खी मांडी भुंग्यानं पोकारली, अख्खी मांडी. काय भाव असतो गुरुवर, ऐका गुरुची सेवा. मांडीवर झोप लागले गुरुजी, अख्खी मांडी भुंग्यानं पोकारली. रक्ताचा ओघळ डोळ्यासमोरनं वाहत होता, पण तसू मात्र मांडीने हल्ली. याला गुरुची सेवा म्हणतात. माय बाप सामर्थ्य हे ही गुरुची सेवा. स्वामी काज गुरुभक्ती आणि सरते शेवटी पितृवचन. माता पित्याचा शब्द प्रमाण, माता पितेची सेवा आता राहिली नाही राहिली. आई बापाची सेवा कोण कराय? माणसाला आई बी कळना आणि बाप बी कळना. आळंदीला जातो, पंढरीला जातो, काशीला जातो, स्वाध्यायला जातो, धन्य निरंकारला जातो, राहते का काय अजून सांगा? समर्थाच्या बैठकीला जातोय, सगळीकडे जातोय. घरी येऊन कुत्र्यानं बारदान फाडल्या गत आई बापावर बांधते. अरे आग लागली तुझ्या या परमार्थाला. पंढरीला जाऊ नको, आळंदीला जाऊ नको, काशीला जाऊ नको, धन्य निरंकारला जाऊ नको, स्वाध्यायला जाऊ नको, समर्थाच्या बैठकीला जाऊ नको, पण घरात असणाऱ्या आई बापाच्या पाया पडल्याशिवाय राहू नकोस. जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. बुवा काहीतरी वेगळं सांगतोस का? माझ्या घरातलं वे, माझ्या घरातलंय का? माझ्या पदरचं नाही. आई बापाची सेवा, आई बापाचं दर्शन घेतलं ना तर चारी धाम, केदारनाथला जायची गरज नाही, उज्जैनला जायची गरज नाही. हे अरे सगळी तीर्थ माझ्या आई बापाच्या पायावर आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे काशी
टाळ्या वाजवा ऋषी दादा करतात आणि संकेत दादा करतात. फार गोड आवाज आहे. शुभम दादा वाळली का कापड वाळली वाळ पाक भिजला होता. ह्या परिसरातला पखवाजातला बादशाह आहे आणि तरुण कीर्तनकारांवरती एवढं प्रेम करतो. फार गोड प्रेमळ आहे. जीव आहे आमचा सगळ्यांचा त्याच्यावर. पखवाज त्याला घाबरतो. पखवाजावर थाप पडते ना मला टेन्शन नसतं आजच्या कीर्तनाचं. नाही हे मी 12 वाजवतो. तुम्ही फक्त पाळी पाळीनं जीवन या. ही कीर्तन वाजल्या 9 वाजून गेल्या. कवर चालवायचे फक्त सांगा मला. मी चालू होतो. बंद करायचं बी मला आटपता आलं पाहिजे घ्यायला. लय काही लागत नाही कीर्तना. पक्वाजा असला ना ताब्यात वैकुंठाचे देवाचे गुरुवर नामदेवप्पा शामगावकर सांगायचे. पक्वाजाच्या मनात आलं ना कीर्तन एवढ्या शिखरावर घेऊन जातो. येडा कीर्तनकार असला ना असा डुलायला लावतो पक्वाजा. आणि जर पक्वाजाच्या मनात आलं कीर्तनकाराला झोपिल्याशिवाय घरी जात नाही पक्वाजा. गोड हात आहे. चला माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. आई बापाची सेवा करा सेवा करा. वा काय म्हणता. खरं सांगतो तो माझ्या बरोबर 1 महिन्यापूर्वी तुमच्या कोरे गावात घडलेली घटना आहे. माझ्या बरोबर घडली. बघा सजागती रहमतपूरला जायच्या त्या चौकात उभा होतो. चहा घेतला पलीकडं. माझ्या बरोबर आलेले जरा मित्र होते आणि चालत आलो. गाडी या साईडला पुढं लावली होती. कुठलं म्हातारी आली. गाव तुमच्या सगळ्यांच्या परिचित आहे. म्हातारी पळत आली. पाया पडली हो. रडायला लागली. जोरान रडायला लागली. म्हातारीनं माझ्या पाया पडावून रडावं लई वाईट वाटलं मला. म्हणले म्हातारे का रडती. रड नको म्हातारे. 70-80 वर्षाची म्हातारी अस. मला वाईट वाटलं. रडू नको म्हातारे. काय झालं का तुला. कोणत्या गावाला जायचं का तुला. एसटी नाही का म्हातारे. माझ्या गाडीनं सोडतो मी. म्हातारे पैसे नाही का तुला. पैसे देतो. म्हातारी म्हणली पुरा पैसे बी आहेत गाडी बी. बरं रडायला काय झालं म्हातारे तुला. म्हातारी म्हणली बुवा लहान आहेस माझ्या नातवासारखं आहे रे पोरा. कुठनं ध्यान दिलंय देवान तुला कुणास. 2 महिन्यापूर्वी रामनवमीला आमच्या गावात आलता. तुमच्या गाव ध्यानात आलं असलं तर बघा. पोरा 2 महिन्यापूर्वी आला होतास. रामनवमीचा सप्ताह झाला आणि त्या सप्त्यात सांगून गेलतास आई बापाची सेवा कर. आई बापाला देव मान. लई गोड सांगितलंस पोरा. त्या दिवशीच असं वाटत होतं पळत यावं तुला कडकडून मिठी मारून डसा डसा रडा. हे माता काय झालंय सांग. का असं बोलायला लागले. तेव्हा म्हणून गेलास ना बुवा आई बापाची सेवा करा. काबाड कष्ट केलं र पोरा. रोजगारानं जात होती पोरा. 1 टायमाला भाकरी हातावर घेऊन खाल्ली. रात्री पाण्याच्या गोटा बरोबर रात्र काढली र पोरा. पोराला शाळा शिक लय मोठा केला. ऑफिसर झाला. आता कामाला जातो इन्सर्ट करून. बरं वाटतं जाताना. मग रडतेस का म्हातारे. 80 वर्षाची म्हातारी म्हणते पोरा वाईट वाटतं र. 6 महिने झालं माझा लोक माझ्याशी बोलत नाही. म्हातारीचं डोळं पुसलं. म्हातारी रड नको. म्हातारे जाऊ दे. तुझं काम तू प्रामाणिकपणे केलंस म्हातारे. नको रडूस म्हातारे. परमेश्वरानं काय डोळा झाकलेत का म्हातारे. परमेश्वर त्याला बघून घेईल. तशी म्हातारी उठली. माझं तोंड दाबलं म्हातारे. असं तोंड दाब. म्हणलं काय झालं म्हातारे. पाया पडते पाया पडते महाराज. म्हणलेला शब्द तेवढा माघारी घ्या. अजून वरीसभर माझ्याशी नाही बोलला तरी चालेल. पण जिथं बी कुठं असेल ना तिथं माझा सुखाशी राहा. परमेश्वराला सांगा नाही बोलला तरी चालेल माझा
पण आबाळाच्या खाली माझं लेकरू सुकाशरा येड्या आईची येडी माया जिला तुम्ही कळत नाही म्हणता जिला तुम्ही आडाणी म्हणता लई हुशार आहे म्हातारी म्हणून आईबापाची सेवा करा सगळं परत मिळत सगळं परत मिळत बांधलेला बंगला पडला तर पडू परत 100 बंगले बांधू आपण मिळवलेली श्रीमंती गेली तर जाऊ द्या सांगवीकर अरे कष्टाच्या जीवावर आणि मेहनतीच्या बळावर शेकडो रुपये कमवू उगवलेला सूर्य जरी मावळायला गेला तर घाबरू नका रे दुसऱ्या दिवशी सकाळी परत येणार आहे पण हाडाची काढे करून रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या करता आयुष्य डावावरती लावलं ती आई आणि बाप जर काळाच्या पडद्याड गेली ना सांगवीकर परत कशानं मिळेल रे म्हणून पायाला हात लावून सांगतो या 2 माणसाची सेवा करा एवढंच म्हणलं मी दशरथ महाराज आणि या पार माग न उठलं ते म्हणला गपे आय बाप मिळते ती परत मस्कडत फोडीन आय बाप परत मिळते म्हणलं काय अडचण ते म्हणलं ऐक तरी अरे आय बी मिळेल आणि बाप बी मिळेल पण बायको मिळेल का अरे लय आपदा झाले माझे ते निराडलेलं होतं शुभ महाराज वर बघा की वय टाकलं होतं आण काय झालं का बिलकुल आहे बघ रे दादा कोणतर आहे असू दे असू तमतम कुणीतरी जा ना तिथं आपले आर बिलकुल आहे उचलून टाका बाहेर तिला आहे का कोण तिथं जा ना कुणीतरी पोरानं उठा कुणीतरी जा जरा बाबा जरा जा असू दे जरा रस्ता दे तिला जाऊ द्या बाहेर जाईल जा 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 तुम्ही कुणीतरी असू दे हा बस मला दाखवा हा बसा आता बस मग अशीच सांगायचं तिचा बंदोबस्त पोराने मग अशीच केला असता माझा केला हा बस आता इकडे बघ हा बस 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 समोर बघा समोर झाले संपवतो थांबा बसा बघा मागणं उठलं ते म्हणले सगळं मिळेल आई मिळेल बाप मिळेल बायको मिळेल का म्हणलं का असं बोल नको लगा अरे बायको मिळतील का नाही म्हटला 35 वर्ष झाली हुडकतो या पक्क निराडलेलो नाही म्हटलं आय मिळते बाप मिळतो बायको मिळत नाही मग म्हणलं आई कशी मिळेल का एकदा आई गेले त्याच्या जवळ जाऊन बस म्हणजे काय दशरथ मार मिळू शकते आई काळाच्या पडद्यावर गेल्या आय हे नाही मिळणार पण ती म्हणलं आर मिळती नाही म्हणलं कशी मिळते ती म्हणलं ऐक एकाची आई मेली तो जोर जोरानं रडायला लागला माझी आई मेली उद्यापासून मी आई कुणाला म्हणोय शेजारची म्हातारी पळत आली ती म्हणली बाळ्या रडू नको उद्यापासून मला आई म्हण तो म्हणला बुवा मिळाली की नाही अशी तो बाडात मारून घेतली मी म्हणलं लागा खरंच मिळाली बापाचं कसं म्हणलं ऐक एकाचा बाप मेलाय तो जोर जोरानं रडायला लागला माझा बाप मेलाय उद्यापासून मी बाप कुणाला म्हणोय शेजारचा म्हातारा पळत आला तो म्हणला बाळ्या रडू नको उद्यापासून मला बाप म्हणोय ते म्हणला बुवा मिळाली की नाही आईन बाप मी म्हणलं मिळाली राहिले काय ते म्हणलं एकाची बायको मिली तो जोर जोरानं रडायला लागला माझी बायको मिली उद्यापासून मी बायको कुणाला म्हणोय पुढचं मी काय म्हणणार नाही कांटाव करून ऐकताय बुवा पुढं काय म्हणतो विनोदाचा भाग सोडून द्या आबाळाच्या खाली आई मिळणार बाप मिळणार नाही म्हणून जिवंतपणे या 2 माणसाची सेवा करा एक जण उठला महाराज आईची न बापाची सेवा केली बापाचं न पित्याचं शब्द प्रमाण मांडलं आमचा फायदा काय तुकोबारे म्हणतात येड्या आई बापाच्या सेवेचं प्रमाण विष्णूची पूजा आहे हीच विष्णूची महापूजा
विष्णूची वा टाळ्या वाजवत जात महाराजां करता. स्वामी काज भक्ती पितृवचन शिवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा. स्वामीची सेवा करा, गुरुची सेवा करा, आई बापाची सेवा करा. सरते शेवटी पितृवचन सेवापती, पतीची सेवा. वा वा रे वा. मगापासून चांगलंच सांगितलंस आणि शेवटी जातीव गेलास बन किर. सगळ्या बुवापेक्षा वेगळा मानला होता आन शेवटी कसं म्हणला पतीची सेवा. महिला मंडळ ही सुद्धा विष्णूची पूजा आहे. श्रावण महिना चाललाय. महादेवाला काय जात्यात. आता उद्या सोमवार नाही का? हा जावा की महादेवाला. पावशर पावशर तांदूळ येतात आणि पिंडीव घालतात. घरचा महादेव उपाशीच तो पावायचा आहे. एक म्हणले अरे या बी महादेवाला पोजला असता, पण ह्यो काय सरळा येतो का घरला. याला घरला येताना रस्ता पुरवना. बर तुम्ही बी तसं राहा. आईबाप सोडून आली काय दिलंय आपण. कधीतरी यांचा बी विचार करत जा. कीर्तनाला आलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना सांग, आईला सोडून आली, बापाला सोडून आली, भावाला बहिणीला सगळ्याला सोडून आली. मित्र मैत्रिणी सगळ्या सोडल्या तुमच्या करता. प्रॉपर्टी म्हणाल तर क्षणात करोड रुपयाच्या प्रॉपर्टीवर पाणी सोडलंय तिनं आणि तुमच्या स्वाधीन झाली. कोणावर विश्वास आहे तिचा. तुमच्या घरी आली, सासू बोलला, हे सासू बोलली, सासरा बोलला, दीर नणंद भाऊजा सगळे बोलले. रागवली नाही ती, तक्रार नाही कोणाची केली तिनं, फक्त तुमच्याकडे बघून राहिली. तुम्ही तरी काय केलं. दारू पिऊन आला, मार 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 मारलं, तरी सुद्धा तिनं तक्रार नाही केली. असं समजू नका तिला हिचा अर्थ कुणी नाही.
एक फोन केला असताना एक आणि भावाला सांगितलं असताना दादा ए दादा थोडा दादा लय मारलंय रे त्यानं भांगड्या फुटल्या तोंडात रगात येते भाव तिचा 100 पोरात बसतो तिचा भाव बसला की 100 पोरं बसतात तिचा भाऊ उठला तर 100 पोरं उठतात एक फोन केला असताना टेम्पो भरून पोरं आणली असती आणि कापड फाटस्तवर आणला असतो पण जातेवान बापाची लेक होती तक्रार नाही केली तिनं कधी नाही केली आईनं सांगितलं तर पुरे दीर ननन भावजात फक्त खाली मान घालायला लावू नकस एवढा सोन्याचा संसार करून दाखव तुझ्या बापाचा अपमान भावा भावात झाला भावकी झाला पाहुण्या रावळ्यात झाला पुरी तुझ्या बापाचं नाव राखायचं काम तुझ्या हातात आहे एवढा शब्द पुरीच्या काळात शिसवत लगत पडला होता हे तेवढ्या शब्दा करतात ती पोरगी दारुड्या नवऱ्याबरोबर संसार करून दाखवते नाहीतर काय बिशाद आहे तुमची त्या वाघाची ती वाघी नाही हे तांब्या नाही बापानं उचलू दिला तिला का कोणत्या कामाला हात नाही लावू दिला सगळ्यात वेगळं प्रेम आहे लेकीवर बापाचं सगळ्यात वेगळं म्हणून मी नेहमी सांगतो एक पोरगे तो भाग्यवान आहे 2 पोरे तो डबल भाग्यवान आहे आणि ज्याच्या आयुष्यात नुसत्या पुरीच आहे त्याच्यासारखा पुण्यवान दुसरा कुणीच नाही भाग्यवान आहे आणि याच्या उलट आहे का ज्याला पोरगीच नाही ना त्यानं समजायचं माझ्यासारखं पापी बी कुणीच कारण सांगू का हे हृदय मोकळं करायचं असेल ना तर एकच जागा आहे रे फक्त पोरगी आईच्या माघारी बापावर जर कोण प्रेम करत असेल ना तर ती प्रत्येक बापाची लेक आईपेक्षा जास्त बापावर प्रेम करते म्हणून प्रत्येक बापाला सांगतो तुमची आई ज्या दिवशी जाईल ना त्या दिवसापासून तुमच्यावर प्रेम करणारी तुमची एकच व्यक्ती आहे ती तुमची पोरगी आहे तिला खाटा टोचलेल्या बापाला चालत नाही म्हणून भरलेल्या मंडपात रडला होता भरलेल्या मंडपात बघा दुःख झालं पेरलं पाऊस उघडला काहीच उगावलं नाही कर्ज काढून पेरणी केली ती पण डोळ्याची कडा नाही ओली दिली रडल तो बाप कसला हरला पोरगा नपास झाला 40-40 हजार पाण्यात गेले फी भरली होती असू दे बाळ्या पुढल्या वेळेस चांगली मार्क पाड काय धीर दिलाय बापाने आपल्याला असू दे पोरा घाबरू नको तुझा बाप आहे नाही काय जमलं तर मसरं घेऊ आपण पण आधार दिलाय बापानं घाबरू नको हारून जाऊ नको पोरा लढणं आपलं काम आहे जन्म आपला या मातीत झालाय या मातीनं शिकवलंय मला तू घाबरून जाऊ नकोस पोरा थोडा धीर देणारा बाप आहे आपला पण कधी रडला नाही या समाजानं आपल्या बापाला रडताना कधी पाहिलं नाही पण माय मावल्या तुमचा बाप रडला फक्त तुमच्या करता आणि तो रडलेला बाप फक्त लिकीच्या डोळ्यात राहतो म्हणूनच दारुड्या नवऱ्याबरोबर संसार करते हा ऐका माय बाप कधी रडला होता जागा ऐका गळा भरून सोनं दिलं टेम्पो भरून भांडी दिली मागल एवढा उंडा दिला आणि सरते शेवटी बाप तुमच्या करता म्हणत होता बाप फक्त एका क्षणासाठी जन्मभर रडतो लेक परत नाही रडला मस्तकावर अक्षता पडल्या तुमच्या सगळ्यांच्या नजरा चुकवत तुम्हाला घालवायची वेळ आली पुढे आला तुमचा बाप आणि म्हणाला होता तायडे रडू नको ग रडू नको म्हणला आणि तुमचा बापच डसा गळ्यात पडून पोरीच्या रडला हे पोरी एवढं सगळं दिलंय म्हणून बापाचा उपकार मानू नको ग रात्री तुला जर कधी जड वाटलं ना तर रात्रीच्या 12 वाजता दावत या बापाच्या घरी ये मरस्तवर सांभाळायचं सामर्थ्य तुझ्या बापाच्या मनगटात आहे पुरी ए पण कधी जीवाला बरं वाईट करून घेऊ नको ग म्हणणारा ज्या दिवशी बाप गेला ना ए माय मावल्या त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला चालता बोलता भगवंतच गेला कळते ना माझं बोलणं हा एवढ्या सगळ्या प्रेमाचा त्याग करून आले तुमच्या घरी आणि तुम्ही दारू पिऊन मारता
मारलं तुम्ही दारू पिऊन तरी सुद्धा तुम्हाला दर्जा तिच्या लेखी कुठलाय बघा. गेला परवा वट पौर्णिमेचा सण गेला, अरे वट पौर्णिमेच्या सणाला सुद्धा तुम्ही दारू पिऊन मारावं माझ्या माईला, माझ्या बहिणीला मारलं तरी सुद्धा तिला कळालं. रस्त्यानं बायका निघाल्या, खांद्यावर पडलेला पदर डोक्यावर घेतला, आणि माऊली वडाला नाही आणि सांगते असू दे रे वडा, दारूड असला म्हणून काय झालं. काय म्हणला? दारूड असला म्हणून काय झालं? पती हा, बोला माय, पती हा, सगळे बोला, पती हा काय म्हणला? कान उघडे ठेवून ऐका. दारुड्या नवऱ्याला शुभम महाराज, दशरथ महाराज, मारुती महाराज, दारुड्या नवऱ्याला परमेश्वर म्हणायची ताकद या विश्वात फक्त माझ्या आईमध्ये बहिणीमध्येच आहे. बस. मला जर एखादा म्हणला तुला एक 5-50 हजार देतो या दारुड्याला परमेश्वर म्हण, मी त्याला बुट्टानं हाणे. का म्हणा का, पण हा शब्द दारुडाला जर कळत असेल माझी बायको मला परमेश्वर म्हणती, तर जातीवान दारू पिणार असेल, जातीवान म्हणतोय हलक्यातली नो, जातीवान दारू पिणार असेल ना, त्या बिचाऱ्यानं आजपासूनच दारू सोडावी. बस. आयुष्यात आपल्याला कोणी परमेश्वर म्हणणार नाही, पण माझी मालकीन मला जर परमेश्वर म्हणत असेल तर आजपासून माझं देवासारखंच वागणार आहे. म्हणून तसा जर नवरा वागत असेल तर तुम्हाला माझा शब्द आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती. त्याच पतीची तुम्ही सेवा केली तर कुठल्याच देवाला जायची गरज नाही. ही तुमची सेवा, हे स्वामीची सेवा आहे, विष्णूची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा, याच्यापेक्षा वेगळा अनुभव नाही. आणि परमेश्वरानं दिलेली वाचा आहे. वाचा जरा खरं बोलाय शिका. आग लागली त्या मोबाईलला. माणसं बरीच म्हणतात बुवा तू मौन का पाळलायस. मी म्हणतो लगा 11 महिने खोटं बोलून खोटं एकच बोलावं लागतं. कार्यकर्त्यांचा फोन येतो, कुठं आलाय, असलो घरात तरी म्हणतो अर्ध्यात आलो. सांगायचं काय बरं, ही पाप कुठं फेडायचं. म्हणून महिनाभर आपलं तोंड बंद ठेवायचं. म्हणजे एवढ्या महिन्यात तरी परमेश्वरानं काय दिलं फळ तर दिलं, म्हणून आपला मुख असतो. त्यातनं बी एक जण म्हणला धंद्यापुरता बोलतोय. काय माणसं बोलतील सांगू शकत नाही. माझं म्हणणं होतं बरं का, महिनाभर कुठं तरी निघून जा, पण काय होतंय मागचं बजेट बसत नाही. मागचं बजेट बसवावं लागतं. 82 पोर आहेत. ह्या 82 पोरांचं कोणी आपल्याला रुपया देत नाही. आणि मी माणसावर जरी समोर राहत नाही. कोरोनाच्या काळात माणसं मला म्हणायची काय लागलं की फोन करा. आणि जेव्हा कोरोना पडला, जाळ झाला, सगळ्यांची यादी काढली, एकानं बी फोन उचलला. ज्यानं उचललं ते म्हणायचं पॉझिटिव्ह आहे. आता पॉझिटिव्ह असल्या मी जाईन का त्याचं पैसे घ्या. आग लागली तिकडे. पाड आहेत माणसं. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याला फोन केला, तो पॉझिटिव्ह आहे का, नाही नाही बोंबलत फिरतोय गावात. माणसाला बाड त्या दिवशी कळलं, तेव्हापासून सांगितलं माणसांचं ऐकायचं नाही आता. म्हणून कीर्तनाचे पैसे तेवढं घेतोच. कुणी काही मला म्हणू दे. 27 वर्ष झाली संप्रदायात मला. बस. दशरथ महाराज 27 वर्ष झाली. मारुती महाराज चिक्कार झाला, आता अजून 10-12 वर्ष सजागती चालत. म्हणजे पाक काय नाही झालं तरी बस की 50शीत गेल्या अजून काय पाहिजे आपल्याला. बस लय आपल्याला 7 समुद्राच्या पार जायचं नाही. आता गेलो एवढं बाज झालं. देवाला सांगितलं आता इथंच ही आपली गाव आहेत, आपली प्रेमाची माणसं आहेत, ही जपायची बस. आणि थोड्या दिवसांना आपण फुकट कीर्तन करायची बस. आता टाळ्या वाजल्या होय. मगापासून माझ्या नरड्याला आलत तेव्हा एखाद्या नाही टाळी वाजवली. किती हुशार आहे तुम्ही. हा फुकट म्हणलं की आणि जेव्हा माझ्या नरड्याला आलं तेव्हा एखादं बी टाळी नाही वाजवली. लबाडाची दुनिया असू दे, जाऊ द्या, आपण फसायचं नाही या लबाडाच्या दुनियेत. म्हणून या वाचेनं खरं बोलायला शिका. माणसं खरं बोलतात का? माणसं खरं बोलत नाहीत. परवा एकनाथराव शिंदेबरोबर बसलो होतो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. जरा शक्य आहे माझं थोडंसं. बसतो आम्ही बोलतो. साहेबांबरोबर बसलो. ठाण्याचं कीर्तन झालं.
आणि टाटा कंपाऊंडच्या बाजूनं आम्ही पोचलो साहेबांच्या. बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्या, कसं काय स्वस्थित चाललंय. चांगलं चाललंय म्हणलं साहेब, काय अडचण नाही, तुझं लक्ष असू द्या, येणारा काळ आमचा चांगला आहे. बरं आहे आपलं, म्हणजे असावी एखाद्या नेत्याची पुढाऱ्याची ओळख असावी. आम्हाला कोण बी त्रास देते हो. हे कोरेगावच्या चौकात बी पोलीस आडी होती, ती पोरांची गाडी माझी. ती लायसन आहे का, कागद आहे का, आग लागली इथं ट्रकन वाळून सगळं रस्त्यानं जातं, एक बी त्याची गाडी अडवत नाही का. बुवाची गाडी आली मग तेव्हा मी फोन लावतो डायरेक्ट एकनाथराव शिंदे, हे धर फोन लावला. साहेब मी सांगतो एवढं काम करत जा, फोन उचलत जा आमची, बाकी काय करत जाऊ नका. बरं त्यांच्याकडे काम माझं काय नसतं, कुठेतरी पोलीस आडवतो, कुठेतरी टोल नाक्यावरती, तेव्हा फोन लावून देतो. बस झालं काम. 50 वाचलं तरी इकडं चहा पावडर तरी आली ना आपली. खरं काय वाचवल्याशिवाय वाचत नसतं. बरं तुम्हाला माहिती आहे 2 पोरं सांभाळताना काय होतं, 82 सांभाळताना माझं काय होत असेल. अरे किती शिवायचं किती, जिकडं शिवल त्याच्या उलट फाटलेलंच आहे. खरं काय साहेबांबरोबर बसलो, साहेब कसं काय, बरं आहे का, ओके चाललंय ना, ओके चाललंय महाराज, बरं आहे. निघायची वेळ झाली म्हणलं जातो सांगवीला कीर्तन आहे, आता जावं लागेल. साहेब म्हणले निघा, म्हणलं निघा. महाराज संस्थेला काय देऊ, काही नको साहेब, फक्त आशीर्वाद राहू द्या, चांगलं चाललंय माझं, नाही थोडेफार पैसे घेऊन जा. म्हणलं नको साहेब, सांगवीला जाणार आहे मी, सांगवीकर मला चांगले पैसे देतात. साहेब काय नको आता, पोरांना थोडी कपडे बिपडे देऊ का, 2-4 तागे. नको आता, झालंय दिवाळीनंतर बघू. एखादी संस्थेला गाडी बिडी देऊ का, एवढ्या गाड्या झाल्या चालवायच माणसं नाहीत. नको साहेब, गाड्या सुद्धा लावाय जागा नाही आता गाड्यांची. म्हटले काहीतरी न्या ना महाराज, तुम्ही असंच निघाले, काही मागत नाही मला, काय नाही, काहीतरी मागत जा मला. काय नको साहेब, काय नको तुमचं मला, अहो मागा काहीतरी महाराज. म्हणलं नको म्हणतो ना साहेब, काय नको, अहो मागा काहीतरी. मागू का, मागू का, मागा म्हणलं. साहेब फसायचं नाही, द्यावं लागेल, नक्की देणार म्हणले महाराज. तुम्हाला नाही द्यायचं, द्यायचं कोणा, बघा मागतोय साहेब, देणार महाराज. म्हणलं आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या आणि या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद पठ्ठ्याला द्या. जमल का, बोलणं सोपं आहे पण सत्य बोलणं अवघड आहे, कळतंय ना. हा, सत्य बोल मुखे, या तोंडानं खरं बोला, कारण वाचा तपानं मिळते, वाचा तपाने मिळते, आई वडिलाच्या पुण्यानं मिळते, कुळाच्या सामर्थ्याने वाचा मिळते, वाचा सजागती मिळत नाही. म्हणून जन्माला आलेलं पोरग आई भूक लागली म्हणत नाही, भूक लागली म्हणायला त्याला 2 वर्ष जावी लागतात, तेव्हा वाचा मिळते. वाचा येताना लेट येते. 100 वर्ष झाली असली तर बोलतो माणूस फक्त 98 वर्ष, कळतंय का. 50 वर्ष झाली असली तर बोलतो माणूस 48 वर्ष, 30 वर्ष झाली असली तर 28 वर्ष माणूस बोलतो. ऐकून जा, म्हणून वाचा तपाने मिळते, म्हणून खरं बोला, आणि जाताना सगळ्यात आधी जाते. म्हणून माणसं म्हणतात वाचा केली, वाचा. शांताबाई ती अण्णा ओळखतोय का, शांते मी ती असं मग म्हातारी म्हणते दोडा तयारीला लागा, डोळच फिरते ती, जीभ वळणा वाचा गेली, म्हणजे माणसाची वाचा जाते. म्हणून खरं बोला, सत्य बोल मुखे, आणि सरते शेवटी माणसाच्या दुःखामध्ये दुःखी व्हा. शेजाऱ्याला दुःख झालं तर माणसामध्ये बरं झालं, त्याला डाबरा पडला, अजून पडायला पाहिजे. सार काढव चालतंय, तिरक बघतय, खाकारतय. काय नेमकं आहे काय तुझं, सांग तुझं. माणसं म्हणतात ना, म्हणून ऐकून जा. शेजाऱ्याला दुःख झालं की दुःख व्हायचं का, शेजाऱ्याला आनंद झाला आपल्याला आनंद व्हावा. पोरानं गाडी घेतली, शेजाऱ्याला पेढा द्यायला आला, अण्णा पेढा घ्या, अण्णा पेढा घ्या. अण्णाचं तोंड म्हणजे गटार बरं, अण्णाच्या हातात पेढा दिला आणि अण्णा म्हणतो अरे कुठली गाडी घेतली, ते म्हणलं अण्णा या कंपनीत घेतली. अरे रताळ्या, मॉडेल फेल गेलंय. अण्णाला कापड
बोर्ड काढून हाणला पाहिजे का नाही? अरे त्या पोरानं कर्ज काढून गाडी घेतली, ते म्हणतोय अण्णा माझ्या आईबापाचं स्वप्न आहे मला पूर्ण करायचं, एकदा मला माझे आईबाप या गाडीत बसले ना डबल ड्युटी करणार आणि कर्ज मी डोक्यावरचं खांद्यावर आणणार, याकरता मी गाडी घेतल्या. अरे पेढा खास्तवर तरी गोड बोलला, उद्या पिटू दे त्याची गाडी. अरे त्यानं आनंदानं तुला पेढा दिलाय शेजारचा म्हणून, अरे आईबापाच्या समान तुला मानला आणि अण्णा म्हणतो का मॉडेल खराब झाले, चाललं नाही मॉडेल. म्हणून सत्य बोल मुके दुःखवे अनेकांचे दुःखे, शेजाऱ्याला दुःख झालं तर त्या दुःखात सामील व्हा, शेजाऱ्याला आनंद झाला तर त्याच्या आनंदात आनंदी व्हायला शिका आणि मग जीवनाचा निश्चय करा. त्या निश्चयाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. निश्चयाचे बळ तुगा म्हणे त्याची फळ, हिच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा. स्वामी काजा गुरु भक्त पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. विष्णूची महापूजा सगळे हात वरती करा, हात वरती करायचे सगळे सगळे, मंडपाच्या बाहेरचे सुद्धा सगळ्यांनी, बाहेर असणारे आत असणारे सगळ्यांनी हात वरती करायचे आणि आपल्या प्रभू रामचंद्राला बजरंग बलीला आपल्या पांडुरंग परमात्म्याला माऊलीला हे हात दाखवा. ताठ हात वरती करा सगळे, ताठ हात वरती करायचे, ताठ हात वरती. सांगा भगवंताला थोडा विकू कमी, ऑपरेटर विकू कमी. भगवंताला सांगा परमेश्वरा गुरु ढोरो बायका पोरो पैसा अडका बंगला गाडी या नव्हे पोटाची खळगी भरत असताना या हाताने जर काही पाप केला असेल तर भगवंता तुझ्या पदरात गेले बाबा, आमच्या घरादारावर आमच्या लेकरा बाळावर तुझं लक्ष राहू दे बाबा. आणि हे हात पुढल्या वर्षीच्या सप्त्यापर्यंत जिवंत राहू दे रे बाबा. ताठ हात वर कर, सांगवी कर, ताठ हात वरती करा. बघून घे पांडुरंगा, बजरंग बली, रामराया बघून घे रे बाबा. हे सांगवीकरांचे हात आहेत, ज्याचा ज्याचा हात वरते त्याच्या केसाला बी धक्का लागू देऊ नको रे बाबा. घे घे बघून या सांगवीकरांचे हात, ताठ हात वर. ज्याचा ज्याचा हात वरते त्याच्या केसाला धक्का नाही लागणार, पण ज्याचा हात खाली त्याच्यावर शेजाऱ्याला ध्यान देवा आणि म्हणा सगळे नाराया माझ्या
करायची वाटलं झालं. घ्या हात खाली घ्या 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 घ्या. देव पावायला काय दावणीला बांधलाय वे देव. 5 मिनिटं हात वर करायला. असं छान भजन केलं. आपल्या सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. बराच वेळ झाला, भुका लागली असतील. माझ्या मिळालेल्या वेळेचं संधीचं सोनं केलं. जरा वर टाइम झालं, तेवढा लेट आलेला भरून काढलं टायमिंग. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महाराजांच्या चरणावर नतमस्तक. अशोक महाराजांचा फोन येतो. तारीख लिहून ठेवा. एवढंच बोलणं होतं, बाकी नाही का. लगेच लिहाच. मला पुढची तारीख पाहिजे म्हणलं. नाही एवढीच बसत्या. बरं म्हणले कुठं असेल तिथं, पण आम्हाला चुकू नका, विसरू नका. माझं काय नसतं, फक्त बदलत जा. मी उलट सांगतो, एकदा बोलवलेला बुवा 10 वर्ष बोलवू नका. पावटीच्या आमटीगत बुवा आहे ती. दुसरं बोलवा. मी माझ्या 27 वर्षात कधी कुठल्या गावाला सांगितलं नाही मला परत बोलवा. नकोय, एकदाच जायचं एका गावात. आणि हे डबल जाण्यानं मग भाव वाढतो आपलं. असो, पण या गावाचं एक वेगळं प्रेम आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. असंच प्रेम राहू द्या. संपलंय आता प्रेम. जिवाळा संपला, मया संपली, माणसाचं रड संपलं, काही राहिलं नाही आता. बराच वेळ झाला आता. असो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर अशी आमची साऊंड सिस्टीम दादांची गोड सिस्टीम लागली. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. एवढा माणूस जपायचा. हे जपला ना, कसलं बी कीर्तन असो, जपायचं या माणसाला. गायक बी आमचे गोड आहेत, ते गायक बी जपायचं. ह्यासनी बी आवाज द्यायचा, नाही तर ही बियागा उचलून जाते. ही घसा आहे हो. ह्याच्या पुढं चालायचं म्हणजे तानच काढायला लागतोय खाली, म्हणून आवाजच आमचा येत नाही. म्हणून ह्यासनी बी चांगलं जपा. सगळं तुमच्या हातात आहे. तुमच्या चरणाचं दर्शन घेतो. परमेश्वराने यंदा जेवढं साहित्य दिले ह्याच्या डबल तुम्हाला पुढल्या वर्षी द्यावं. हे तुमचंच आहे ना सगळं. हे मांडव बिंडव वा वा वा. पारायण मंडळावर तुमची कृपा असू द्या. यंदा जेवढं साहित्य मिळालं ह्याच्या डबल तुम्हाला मिळेल. दरवर्षी या पारायणाला पुढल्या वर्षी फुकट या. आपलं ते तुमचं तुम्ही बघा. नाहीतर म्हणाल का असलं सांगायला. विनोदाचं भाग आपला छान सिस्टीम दिली. तुमच्या चरणात दर्शन वाजव. आता आमच्या शुभम महाराजांकरता जोरदार टाळ्या. त्या पश्चिम महाराष्ट्रातला पखवाजाचा बादशाह शुभम महाराजांच्या चरणावरती 2 हात 3 मस्तक टेकवतो. जीवश्य जीवलग आमचे परममित्र शुभम महाराजांच्या चरणावर 2 हात 3 मस्तक टेकवतो. बाजूला आमचे ऋषिकेश महाराज, संकेत महाराज. इथं जोरदार टाळ्या दोघांकरता. वा, काय आवाज होता, गगनाला पोचला आपला. बाजूला आमचे माऊली महाराज. माऊली महाराजांच्या चरणाचं दर्शन. आमचे दशरथ महाराज आपल्या चरणावर नतमस्तक. सगळे आमचे परिसरातून आलेली सगळी मंडळी परिचित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणात दर्शन विनेकरी आमचे शिंगवादक, आमचे पीटी मास्तर अशोक महाराजांना आपल्या चरणावर नतमस्तक. म्हणाल वा रे वा, ओळखीचे येते त्यांचा आभार मानतो. आम्ही जर आलो नसतो तर एकटा काय. तुम्ही सगळे माझे मायबाप. इकडे बसलेल्या आईप्रमाणे, आजींप्रमाणे, माझ्या लहानशा मोठ्याशा बहिणींप्रमाणे सर्वांच्या चरणाचं दर्शन. इकडे बसलेल्या वडिलांप्रमाणे, आजोबांप्रमाणे, माझ्या लहानशा मोठ्याशा भावाप्रमाणे आपण सगळे आला. सर्वांच्या चरणावर 2 हात 3 मस्तक टेकवतो. सगळे माझं कीर्तन. ताट बसा सगळे ताट. एकदा आवाज आला पाहिजे असा खडकोरून. राजाचा आवाज, एकदा आवाज, एकदा आवाज. राहते राहिले या परिसराचं वैभव. मी जाणार आहे त्यांच्याकडे. जरा हे सज्ज करतो ना, असा माणूस दिसणार नाही असा माणूस आहे का. आमचे परम मित्र. या परिसराचं वैभव पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक कीर्तनकारामध्ये एक आगळी वेगळी ओळख तयार करणारे आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण मारुती महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं जोरदार टाळ्या वाजवा महाराजांकरता. महाराजांचा गोड असा चॅनल आहे. वारकरी सेवक म्हणून वा, छान नाव दिले. वारकऱ्यांची सेवा आणि वारकऱ्यांच्या सेवेबरोबर वारकऱ्यांचा प्रचार आणि प्रसार लाईव्ह होतं काही. वा वा, मला आत्ता ध्यानात आलं. बरं झालं, मग काय टेन्शन असू दे. काय होते जरा ह्याच्यामुळे जरा टेन्शन येते आता हल्ली. मोकळं करायचं तुम्ही असल्यामुळे मी मोकळं कीर्तन केलं. काय बी होते म्हणलं, चॅनलचं आपला उद्या बंदच करू चॅनल, पण आपला असावा चॅनल.
लय टेन्शन येतो असं आपण मोकळं कीर्तन करायला जायचं आणि मग तेवढंच एखाद्याला सापडतं आणि तेवढंच माणसं काय बी त्याच्यावर खाली लिहिते तू वांगाळ वांगाळ लिहिते मग जरा लिहू द्या त्यानं काय होतंय म्हणा एवढं खपतंय ह्यांचं आपलं काय खपाय पण तरी बी कशाला उगा बाजारात एरंड्या का गवच इकलेलं बरं म्हणून नादाला लागत नाही पण छान आहे आपला चॅनेल आहे काय टेन्शन नाही कुठं असेल तिथं आता बोलवून घेतो माणूस झाला आपला असा माणूस पुढं बसला हा कीर्तन बऱ्यापैकी तुमच्याकडे ध्यान ठेवूनच होतं माझं त्यामुळे बरं वाटलं मला असं मारुती महाराजांच्या चरणात दर्शन संपलं माझं कीर्तन छोटासा निरोप सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात विहापूर नावाचं माझं गाव आहे कोणाला आई नाही कोणाला वडील नाही कोणाला कोणच नाही अशी गोरगरिबाची 82 लेकरं सांभाळतो 1 रुपया कोणाचा घेत नाही राहणं खाणं जेवणं शाळेच्या खर्चापासून सगळं फ्री करतो हे सगळं कसं चालवतो रोज कीर्तनं करतो येणाऱ्या कीर्तनाच्या माध्यमातून ती संस्था चालवतो वाटलं एखाद्या आईला वाटलं एखाद्या बापाला माझा पोरगा गायक वादक पखवाजा व्हावा तर पाठवून द्या रुपया सुद्धा खर्च नाही माय बाप फक्त 8 एक आहे पाठवताना पोरग तेवढं हुशारच पाठवा नाहीतर पोरं अशी आमच्या नशिबाला आहे जे आईला दमवते बापाला ताप देतोय गावात धिंगाणा घालतोय अख्ख्या गावावरून वळून टाकलेलं पोर आई म्हणते बोल तू काय एवढं गुलाल टाकून ज्योतिबाल सोड असला आगाव नको पाठवू हुशार पाठवा त्याच्या जीवनाचं कल्याण करतो हर हर महादेव एकदा म्हणणार म्हणणार ज्यांच्याकडे मराठीचा फर पसरलाय तरी पाठीमध्ये खंजीर बसलाय शुभा राजे आता माणसाकडे जाऊ नका देवांचा बाप महादेव आहे शुभा राजे महादेवाचा एकदा अभिषेक झाला साडेचारशे वर्षापूर्वीचा इतिहास सांगली आज बरोबर येऊन का 450 वर्षापूर्वी सुरापती सुद्धा झालेल्या आणि माझा राजा मस्तपती सांगितलं राजा देवांचा बाप महादेव आहे त्या महादेवाला एकदा अभिषेक झाला आणि घरातली बाय माझी घरातली बाय अंगणातली तुळस आणि मंदिरावरचं कळस निघालो जर महादेवाला अभिषेक झाला स्वराज्य मिळणार असेल तर तुमचा पोरगा असला तयार निघालो अभिषेक कशाचा घालायचा माहितीये का अयानो पोरांच्या हातात मोबाईल देत आहे सांभाळा पोरांच्या हातात रिमोट देत आहे सावरा एक दिवस आपल्या घरात वाईट होईल यापेक्षा माझ्या बाळासाहेब जिजाऊंनी 5 वर्षाच्या पोराच्या हातात तलवार दिली घरातली बाय वाचवायचं असेल तर त्या महादेवाला तुमच्या आणि तुमच्या रक्ताचा अभिषेक झाला आई माझ्या रक्ताला स्वराज्य मिळणार असेल तर तुझा पोरगा आता तयार आहे निघालो महादेवाला अभिषेकाला
आणि माझ्या देवाला देशाला धर्माला आणि माझ्या मुलीच्या पत्राला हात घालणाऱ्या मंत्री सत्तेचे रक्ताचा अभिषेक या महाराष्ट्राच्या मातीत होतो आणि पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.